ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी हा 104 क्रमांकाचा व्हिडिओ आपल्याकरता करत आहे आणि गत 103 व्हिडिओमध्ये मी रोहित कुमार संगराजेका उर्फ बटूभाई यांचा अनुभव सांगितला आणि आज मी त्यांचा एक दुसरा अनुभव आपल्याला सांगणार आहे. तो देखील संरक्षक गुरुदेव कसे आहेत हा सांगणार आहे. हे जे बटूभाई आहे यांचं नगरला आठवड्याचं दुकान आहे हे मी सांगितलं होतं आणि एकदा रात्रीच्या वेळेस ते त्या ठिकाणून निघालेले होते आणि एक रिक्षावाला रॉंग साईडने आला आणि यांच्या त्या मोटरसायकलला काही धडकला आणि हे जोरात खाली पडले. त्याचा चष्मा तुटला आणि त्यांना उठता येईना बसता येईना असं झालेलं होतं आणि ते थोडे बेशुद्ध अवस्थेसारखे झाले. पण थोडक्यात ती ग्लानी त्यांची दूर झाली आणि काही लोक त्या ठिकाणी आले आणि सगळे बघत होते मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, काय झालं आहे काय नाही. आणि त्यांनी पाहिलं की त्यापैकी काही गुरुदेवांचे भक्त होते जे या बटूभाईंना ओळखत होते. तेव्हा त्यांनी लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब त्यांना पाणी वगैरे दिलं. तो चष्मा तुटलाच होता पण तो त्यांच्या हातात दिला आणि त्यांना उठता येत नव्हतं म्हणून त्यांनी त्या दुसऱ्या एका रिक्षा वगैरे बोलवली, त्याच्यामध्ये घातलं आणि ते जात असताना त्यांनी जेव्हा ती रिक्षा बघितली त्या रिक्षेवाल्याला यांच्यापेक्षा जास्त मार लागला होता. रिक्षाची पण अवस्था वाईट झाली होती, रॉंग साईडने आला होता, धडकला होता. रिक्षावाल्याची पण अवस्था वाईट झाली होती. पण या ठिकाणी भक्त आल्यामुळे या बटूभाईंना ती एक मदत मिळाली आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी वगैरे झाली आणि त्या तपासणीत असं लक्षात आलं की त्यांच्या मांडीच्या बाजूचे काही हाडं आहेत त्यांचा 2-3 तुकडे झालेले आहेत आणि आता त्यांना ऑपरेशन आपल्याला करावं लागणार आहे आणि ऑपरेशन करावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी ते ट्रीटमेंट घेतल्यानंतर ऑपरेशनचा तो नंतर करावा, तर ऑपरेशन केलं लगेच होत नाही. आणि मग त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं तर यांनी आम्ही पुण्याला जाऊन ऑपरेशन करू असं त्यांना सांगितलं आणि मग त्या ठिकाणी पुण्याला ते ऑपरेशनसाठी गेले आणि पुण्याच्या त्या हॉस्पिटलमध्ये सगळं त्यांचे ऑपरेशन यथासांग पार पाडलं आणि त्यांच्या ज्या जखमा होत्या त्या बराच जखम झाला होता आणि ऑपरेशन करत असताना देखील त्या ठिकाणी जखमा होतातच आणि हे सगळं त्याला जवळजवळ त्यांना 2.5-3 महिने झोपावं लागेल, कुबड्या घेऊन जावं लागेल असं सांगितलं. पण हे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या मात्र फार कमी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना विचारलं की तुम्ही मला वेदनाशमक काही औषधं दिलीत का? ते म्हणले आम्ही तुम्हाला काहीच वेदनाशमक औषध दिलेलं नाही, पण तुमच्यावर कोणाचाही वरदहस्त आहे त्यामुळे एवढा मोठ्या प्रसंगातनं तुम्ही लवकर बाहेर आलेला आहात आणि आता तुमची सुधारणा पण चांगली झालेली आहे. आता आम्ही तुम्हाला सोडतोय पण तुम्हाला बेड रेस्ट घ्यावी लागेल आणि कुबड्या घेऊन चालावं लागेल. मग त्याच्यानंतर ते घरी आले. घरच्या लोकांनी त्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि एक दिवस रात्री काय वाटलं त्यांना काहीतरी बाथरूमला वगैरे जायचं होतं म्हणून ते उठले आणि कोणालाच उठवलं नाही आणि ते बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये जाताना कुबड्या घेतल्या होत्या आणि बाथरूममध्ये त्यांना काय झालं आणि ते बाथरूममध्ये पडले आणि बाथरूममध्ये पडल्यानंतर सकाळी जेव्हा हे सगळे लोक जागे आले तेव्हा त्यांना कळलं की बाथरूममध्ये पडलेत, आता काय करायचं. मग त्यांना आणलं बेडवर आणि मग त्यांना थोडी शुद्ध आली त्यातनं, पण त्यातनं ते बोलायलाच तयार नव्हते आणि ते कोणाला घरातल्या लोकांना ओळखायला तयार नव्हते. म्हणजे ओळखायला तयार नव्हते आणि आता काय करावं. मग घरच्या लोकांना फार चिंता पडली. यांची त्याला काय म्हणतात स्मरणशक्ती गेली का काय असा एक भास व्हायला लागला. आणि खरं म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी ते आश्रमात जाऊन दर्शन घेऊन आलेले होते. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं होतं. गुरुदांनी सांगितलं होतं काळजी घ्या आणि हा असा प्रसंग घडला. मग त्यांना गुरुदांचा फोटो दाखवला. ते म्हणले हा फोटो मी नाही ओळखत त्यांना, कोण आहे रे? ते म्हणले कुबड्या वगैरे कोणाचे आहेत? माझा नाही, मला काही झालेलं नाही आहे. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांचं वागणं बोलणं
हे थोडं हे झालेलं होतं. आणि मग आता लॉस ऑफ मेमरी झाली आहे असं लक्षात आलं. आता काय करायचं? आता एकच उपाय असतो आमच्या सर्व भक्तांना, की आमच्या आश्रमात जाऊन सद्गुरूंचं दर्शन घेणं. आणि मग त्या ठिकाणी त्यांना परत त्या ठिकाणी दर्शनाला नेण्यात आलं. आणि एकदा दर्शन झाल्यावर मग एक 2-3 दिवसात त्यांची स्मरणशक्ती परत नॉर्मल झाली. हे जे संकट आलं होतं, हा ॲक्सिडेंट काय? हा ॲक्सिडेंट मोठा होता. हा मोठा ॲक्सिडेंट असल्यामुळे त्यांच्या मांडीच्या हाडाचा प्रॉब्लेम होता. तो सगळा गुरुदेवांनी दूर केलेला आहे. गुरुदेवांच्या कृपेमुळे तो दूर झाला आहे. आणि हे स्मरणशक्तीचा जो भाग होता ती देखील गुरुदर्शनांनी त्यांना स्मरणशक्ती आलेली आहे. आणि हा एक फार मोठा अनुभव या बटुकबाईंनी दिलेला आहे. आणि खरोखरीच आमचे गुरुदेव हे संकटमोचकच आहे. त्यांचं स्मरण करताच त्यांची आपल्याला मदत मिळते. अशा दैवतांनाच स्मृतुगामी आणि संकटमोचक म्हणतात. आणि हे संकटमोचक आणि स्मृतुगामी दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. पण हे जे अनुभव या बटुकबाईंना आले हे दोन्ही अनुभव विलक्षण आहेत. आणि अशा अनुभवातनं आमच्या गुरुदेवांचा गुणवैशिष्ट्याचं आपल्याला दर्शन होत आहे. हा भाग वेगळा आहे. मी जेव्हा हे अनुभव वाचतो आणि त्याचं विश्लेषण मनातल्या मनात करत असतो तेव्हा हा कुठल्या प्रकारचा अनुभव आहे हे सांगायचा मी प्रयत्न करत असतो. त्या अनुभवातनं एक थोडा अर्थ काढायचाही मी प्रयत्न करतो. कदाचित मी मनुष्यच आहे तुमच्यासारखा, माझ्याकडनं चुकाही होऊ शकतील त्याबाबत. कारण एखाद्याला असं वाटेल तर दुसऱ्याला तसं वाटेल, त्याबद्दल काही नाही. म्हणजे मला वाटलं म्हणून मी सांगितलं, दुसरा हा अनुभव या प्रकारचा आहे असंही म्हणू शकतो. म्हणणं काय माहिती का, प्रत्येकाचे डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतं. पण या पद्धतीने गुरुदेवांच्या कृपेचे जे अनुभव आहेत ते सांगण्याचं मी व्रत जे अंगीकारलेलं आहे ते सध्या चालू आहे. आणि आज मी तुम्हाला 104वा व्हिडिओ हा केलेला आहे. हा अनुभव आमच्या या रोहित कुमार संगरजका यांनी त्या गुरुगौरविका पुष्प दुसरेमध्ये गुरुकृपेमुळे वाचलो या शीर्षकाखाली एक लेख लिहिलेला आहे. आणि तो जवळजवळ 5-7 पानाचा लेख आहे. 266 ते जवळजवळ 273 पर्यंत 5-7 पानाचा हा लेख आहे. त्यातला जो सारांश आहे तो मी तुम्हाला सांगितला. जे 2 महत्त्वाचे अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगितले. तर आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.